नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत. सगळं काम आवरल्यानंतर सायली आईला विचारते, मी जरा बाहेर जाऊन येऊ का? तेव्हा आई तिच्यावर चिडतात, मी काय जेलर आहे मला तू असं विचारते? आणि मग घराबाहेर निघते. मग सायली सांगते, मी मधुभाऊंलाही असंच आश्रमात असताना विचारायचं, मला ती सवय लागली आहे मोठ्यांना विचारूनच घराबाहेर पडायचं. तेव्हा आई तिला समजून सांगते, आता तू जातेस का मार खाते असं विचारत जाऊ नको. ती गेल्यानंतर दोघींचा विषय चालू असतं, किती लकी आहे मी, मला अशी सून मिळाली म्हणून. इकडे शिकरेंच्या ऑफिसमध्ये चैतन्य साक्षीसोबत चेसमेट खेळत असतो. तो गेम चालू असताना तिथे शिकरे त्यांना बोलत असतो की माझी मुलगी खूप हुशार आहे, ती तुला कधी चेकमेट करेल तुला कळणारही नाही. तितक्यात साक्षी बोलते, बाबा त्याला चिडवू नका, तो खेळतोय ना, त्याला विचार करून खेळू द्या. मग ती एक चाल चालते, त्याच्यामध्ये चैतन्याला ती चेकमेट करते. तेव्हा चैतन्याला कळतच नाही, तो पुन्हा पुन्हा चेकमेट कसा झालो म्हणून बघत असतो आणि म्हणतो, मी इतका गाफील कसा राहिलो असं तो बोलतो. आणि मग घड्याळात बघतो, आता बोलतो खूप उशीर होत आहे, अर्जुनही ऑफिसमध्ये येईल, मला निघायला हवं. तेव्हा त्याला सोडून आल्यानंतर साक्षी बोलते, तुम्ही किती त्याला हिंट दिला तरी त्याला कळलंच नाही. इकडे नागराजला आणि प्रियाला समोरून शिकरेंच्या ऑफिसमधनं चैतन्य बाहेर येताना दिसतो. नागराज भांबवतो आणि निघून जातो आणि चैतन्यालाही प्रिया समोरून येते म्हणून टेन्शन आलेलं आहे. मग ते दोघंजणं एकमेकांना हसत हसत बोलतात, तू इथे काय करत आहे? तेव्हा प्रिया सांगते, मी माझ्या बाबांचं एक काम आहे म्हणून आलेली आहे. चैतन्य तिला विचारत असताना पुन्हा ती चैतन्याला विचारते, तू इथे काय करत आहे? प्रियाला भेटायला आलायस वाटतं. अशी दोघांची वादावादी होते आणि ती निघून जाते. पुढे चैतन्याला टेन्शन आलेलं आहे की ही अर्जुनला जर सांगितलं साक्षीला मी भेटायला आलो आहे तर तो तुम्हाला जिवंतच ठेवणार नाही. इकडे घरून सायली रिक्षातनं बसते आणि जाते. अर्जुन तिचा पाठलाग करत आहे आणि त्याला जाणून घ्यायचं आहे ह्या कुठं चालल्या आहे आणि यांना कुणाचे एवढे मेसेज येत आहेत. इकडे आश्रमात मुलं खूप तयारी करत आहे. बड्डेची चांगली जोरदार तयारी चालू असते आणि कुसुमताईही केक बनवत असतात आणि ती सांगते, मी ज्या मॅडमकडे कामाला होती त्यांनी मला हा केक बनवायला शिकवला आहे आणि आज तुम्ही बनवला. ते बघून सगळ्यांना कौतुक वाटत असतं. सगळेजण लहान मुलं सगळे हॉलमध्ये बसतात, ग्रीटिंग कार्ड बनवत असतात आणि ती कुसुमताई त्या बघत असते आणि प्रतिमा तितक्यात बोलते, मी बाहेर जाऊन येते. तेव्हा कुसुम बोलते की थांबा ना, पण ती बोलते, मला मंदिरात जायचं आहे, मी मंदिरात जाऊन आले की मला बरं वाटेल. तेव्हा कुसुम बोलते, सायली दिदी तुम्हाला येईपर्यंत वापस येईल, तेव्हा तुमच्या दोघींची नक्की भेट होईल. आणि ती निघते घराबाहेर. इकडे सायली रिक्षातनं येते आणि रिक्षातनं पैसे देऊन ती पैसे वापस घेत मोजत मोजत चाललेली असते. पैसे मोजता मोजता तिचं समोर लक्ष नसतं आणि तिच्या हातातनं ते पैसे खाली पडतात आणि समोरून प्रतिमाही येत असते पण तिचं लक्ष नसतं. मग पैसे उचलता उचलता तिचा हात हा प्रतिमेच्या पायाजवळ जातो आणि प्रतिमा तिच्याकडे बघते, अलगद तिच्या हात डोक्यावरती सायलीच्या ठेवते आणि आशीर्वाद देऊन पुढे येते. सायलीचं लक्षही नसतं. प्रतिमा तिला मागे वळून बघते आणि घाईघाईने मंदिरात निघून जाते. इकडे सायली घरात पोचते आणि कुसुम आणि बाकी मुलं सगळेजण तिला बड्डे विश करण्यासाठी जोरजोरात ओरडतात आणि तिच्याकडे धावत धावत मिठी मारतात. मग सगळ्यांजवळ सायली बसते आणि सायलीला सगळेजण कौतुकाने बड्डे विश करत असतात. तिला वेगवेगळी ग्रीटिंग कार्ड बनवली आहे, ती मुलं देतात. सायलीला खूप आवडतं तिला छान छान ग्रीटिंग कार्ड दिले म्हणून. मग ती सगळ्यांच्या पाया पडते आणि आशीर्वाद घेते. वाढदिवसानिमित्त सगळेजण तिला शुभेच्छाही देत असतात. कुसुमनी तिला मिठी मारलेली असते आणि बड्डेच्या शुभेच्छा देत असते. तितक्यात अर्जुन खोली सापडत येतो आणि बघतो की सगळेजण इथे सायलीला इतकी विश करत काय आहे म्हणून तो गपचूप मागे लपून बसतो. मग कुसुम केक घेऊन येते आणि तो केक पाहून सायलीला खूप आनंद होतो. अर्जुन हे सगळं गपचूप बघत असतो, त्याच्या काहीच कळत नसतं काय चाललेलं आहे. मग सायली बोलते, हा केक का आणला? आपण तर कधीच केक कापत नाही. तेव्हा कुसुम तिला समजवते, पहिले तू आमच्यासोबत असायची, आता तू नाही, आपण आता असा बड्डे सेलिब्रेट करूया तुझा. असं बोलल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की आज सायलीचाही वाढदिवस आहे. त्याला खूप आनंद होतो, पण ही गोष्ट तिने लपवून का ठेवली? मग त्या गपचूप तो बघत असतो. सायली केक कापते, सगळ्यांना खूप आनंद होत असतो. सगळ्यांना ती केक भरवत भरवत येते आणि ती केक भरवत असताना
अर्जुन खिडकीतनं हे सगळं दृश्य बघत घेत असतो आणि त्याला आनंदही वाटत असतो. मग तो गुपचूप सायलीच्या रूममध्ये येतो आणि सगळेजण थक्क होतात. अर्जुन दाजी इथे कसं काय आले, सगळे जावई जावई म्हणून त्यांना कौतुक करत असतात. पण इकडे सायलीला आता टेन्शन आलेलं आहे. तिने ही गोष्ट लपवून ठेवलेली होती, ती अर्जुनला आता कळलेली आहे. म्हणून काय होईल हे तिथला टेन्शन आलेलं आहे. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.